नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग बघूया आजचे आपले प्रश्न। तर आजचा आपला सामान्य विज्ञान विषयातील चुंबकत्व या लेसन विषयीचे काही प्रश्न आपण घेणार आहोत। तर या अगोदर आम्ही रेल्वे एक्झाम विषयीचे काही टॉपिक जे आहे ते या अगोदर घेतलेले आहेत। तर या अगोदर खूप सारे व्हिडिओ झालेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लेसन विषयीचे प्रश्न मिळतील। प्रत्येक धड्यांचे 20-25 प्रश्न असे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रेल्वे एक्झाम हे तुम्ही 100% क्रॅक करू शकता अशी आमची गॅरंटी आहे। तर चला मग बघूया आजचा पहिला प्रश्न। तर बघा, घोड्याच्या नालासारखा चुंबक हे रिकामी जागाचे उदाहरण आहे। बघा, काही चुंबकाचे प्रकार असतात, त्या अगोदर मी तुम्हाला चुंबकाचे काही गुणधर्म सांगते। तर बघा, चुंबकामध्ये आकर्षण हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म असतो। आता तुम्ही चुंबक बघितला असेल तर त्याला दोन प्रकारचे पोल असतात, जसे की साऊथ आणि नॉर्थ हे दोन पोल असतात आणि दोन्ही पोलकडे साऊथमध्ये म्हणजे साऊथ पोलमध्ये उत्तर आणि ध्रुवीय उत्तर आणि दक्षिण असे दोन ध्रुव असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव। तर उत्तर ध्रुवाकडे उत्तर ध्रुव हा अट्रॅक्ट होत नाही, दक्षिण ध्रुवाकडे दक्षिण ध्रुव हा अट्रॅक्ट होत नाही। आपल्याला माहिती असेल की सेम जर असेल, जसे की साऊथ यांच्यामध्ये अट्रॅक्शन नसतं, तर यांच्यामध्ये रिपल्शन असतं। रिपल्शन म्हणजे काय, तर ते एकमेकाला दूर लोटतात। आणि नॉर्थ आणि साऊथ यांच्यामध्ये अट्रॅक्शन असतं। तर अशा प्रकारचे दोन पोल असतात आणि चुंबकामध्ये आकर्षण हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे। चुंबक हा लोखंडाला आकर्षित करत असतो। त्यानंतर चुंबकामध्ये वेगवेगळे प्रकार सुद्धा आहे, जसे की नालाकृती चुंबक, त्यानंतर पट्टी चुंबक, चकती चुंबक आणि सूची चुंबक, हे असे बरेचसे प्रकार आहे। तर घोड्याच्या नालासारखा जो चुंबक असतो तो एक नालाकृती चुंबक त्याला आपण म्हणू शकतो। तर यामध्ये जसं नालाकृती चुंबकाचा आकार हा घोड्याच्या नालासारखा असतो, म्हणजे घोड्याच्या पायाच्या टाकेसारखा असतो। तर यामध्ये अवजड लोखंडी वस्तू उचलण्याची सुद्धा यामध्ये क्षमता असते। हा लहान मुलांच्या खेळण्यामध्ये सुद्धा आपण वापरू शकतो आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा याचा उपयोग केला जातो। तर बघा, यामध्ये कोणतं उदाहरण आपण बघू शकतो, तर नैसर्गिक चुंबक, कृत्रिम चुंबक, नैसर्गिक किंवा कृत्रिम नाही, तर यापैकी कोणताही पर्याय नाही। तर याचे बरोबर उत्तर आहे हा कृत्रिम चुंबक आहे। म्हणजे घोड्याच्या नालासारखा जो चुंबक असतो तो कृत्रिम पद्धतीने बनवलेला असतो, म्हणून याला कृत्रिम चुंबक असे म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न आहे, मुक्तपणे लटकलेला चुंबक कोणत्या दिशेने संरेखित होतो? मुक्तपणे लटकलेला चुंबक हा कोणत्या दिशेने झुकतो? नैऋत्य, पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण की वायव्य? तर तो उत्तर दक्षिण या ध्रुवाला झुकत असतो, कारण आपल्याला माहिती आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवच हा मॅग्नेटवर दिलेला असतो, चुंबकावर दिलेला असतो आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडेच ते आपल्याला दिशा दाखवत असतात। तुम्ही बघितलं असेल कंपॉस असतो आणि त्या कंपॉसमध्ये एक निडल असते। आपण सपोज एखाद्या ठिकाणी हरवलो किंवा एखाद्या जंगलात गेलो तर आपल्याला जर दिशा पाहायची असेल तर आपण तो कंपॉसचा उपयोग करत असतो। त्यामध्ये जी काही निडल असते ती निडल, त्याला सूची चुंबक सुद्धा आपण म्हणू शकतो। तो सूची चुंबक आपल्याला दिशा दर्शवण्याचं काम करत असतो, म्हणजे उत्तर दिशेला तो उत्तर किंवा दक्षिण दिशा त्यामध्ये आपल्याला दाखवली जाते आणि त्यासाठी तो सूची चुंबक वापरला जातो। जसं की आपण एरोप्लेनमध्ये सुद्धा यांना दिशा फाइंड करण्यासाठी, त्यानंतर शिप असतात, जहाजांमध्ये सुद्धा दिशा फाइंड करण्यासाठी तो कंपॉसच असतो। कारण एवढ्या मोठ्या पाण्यामधून जर समुद्रामधून जहाज जात आहे तर तिथे जमीन कुठे आहे किंवा कोणत्या दिशेला आपण जात आहे हे समजत नाही, किंवा हवेमध्ये सुद्धा एरोप्लेन कोणत्या दिशेला जात आहे हे समजत नाही, तर त्यासाठी सूची चुंबकाचा उपयोग केला जातो। त्यामध्ये उत्तर आणि दक्षिण ध्रुव दाखवले जातात। त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पदार्थ जास्त चुंबकीय संवेदनशीलता दर्शवतात? जास्त चुंबकीय म्हणजे त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्शन असेल, तर फेरोमॅग्नेटिक पदार्थ, पॅरामॅग्नेटिक पदार्थ, डायमॅग्नेटिक पदार्थ की यापैकी कोणताही नाही? तर यामध्ये बरोबर उत्तर आहे फेरोमॅग्नेटिक पदार्थ। बघा, चुंबकशीलता ही 2-3 प्रकाराने दाखवली जाते, जसं की प्रतिचुंबकत्व म्हणजेच डायमॅग्नेटिझम, त्यानंतर अणुचुंबकत्व म्हणजेच पॅरामॅग्नेटिझम, लोहचुंबकत्व म्हणजे फेरोमॅग्नेटिझम। तर असे 3 प्रकार आहेत
आणि लोहचुंबकत्व म्हणजे जसे की फेरोमॅग्नेटिझम, यामध्ये जे काही पदार्थ असतात त्यांच्यामध्ये असंतुलित बाह्य चुंबकीय क्षेत्रात जे ठेवल्यानंतर अतिशीघ्र कमी चुंबकीय क्षेत्राकडून जास्त चुंबकीय क्षेत्राकडे ते आकर्षित होतात, त्यांना लोहचुंबकीय पदार्थ असे म्हणतात। या पदार्थात मायक्रॉन व किलोग्रॅमचे मूल्य अधिक असते। तर द्रव व वायू पदार्थ लोहचुंबकीय नसतात, द्रव वायू पदार्थ नसतात, तर स्थायू पदार्थ हे चुंबकीय असतात। जसे की अतिचुंबकीय कोणत्या पदार्थाकडे आहे, तर ते असतात मेटल्स। तर त्यामध्ये आहे आयरन, आयरन म्हणजे काय, लोह, कोबाल्ट, निकेल, कॅडमियम, हे सगळे पदार्थ जे आहेत यांच्यामध्ये आयरनत्व म्हणजे जसे की लोहचुंबकत्व हे अतिशय जास्त प्रमाणात असते। कायम चुंबकाला आकर्षित करण्याची रिकामी जागा क्षमता असते। चुंबकाला आकर्षित करण्याची क्षमता कोणाकडे आहे, तर सर्व पदार्थाकडे असेल का, नाही। आताच आपण बघितलं गॅसेस किंवा वायू यांच्यामध्ये ही क्षमता नसते। त्यानंतर आहे काही पदार्थ, फक्त फेरोमॅग्नेटिक पदार्थ, यापैकी कोणताही पदार्थ नाही। तर बघा बरोबर उत्तर आहे फेरोमॅग्नेटिक पदार्थ। जे काही फेरोमॅग्नेटिक पदार्थ आहे त्यांच्यामध्येच चुंबकाला आकर्षित करण्याची क्षमता असते। त्यानंतरचा प्रश्न आहे चुंबकीय प्रवाहाचे SI एकक काय आहे। चुंबकीय प्रवाहाचे SI एकक काय आहे, तर डायन, टेस्ला, वेबर की ओम। तर चुंबकीय पदार्थाचे SI एकक हे वेबर असे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे संवेदनशीलतासाठी सकारात्मक आहे, संवेदनशीलतासाठी सकारात्मक आहे। तर बघा फेरोमॅग्नेटिक पदार्थ, पॅरामॅग्नेटिक पदार्थ, डायमॅग्नेटिक पदार्थ किंवा पर्याय अ आणि ब। तर संवेदनशीलतासाठी पर्याय अ आणि ब दोन्हीही सकारात्मक आहे, जसं की फेरोमॅग्नेटिक पदार्थ आणि पॅरामॅग्नेटिक पदार्थ। तर पॅरामॅग्नेटिक पदार्थ म्हणजे काय, जे पदार्थ असंतुलित बाह्य चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यानंतर त्या क्षेत्रात सहज आकर्षित होऊन कमी चुंबकीय क्षेत्रात जास्त चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात। म्हणजे कमी चुंबकत्वाकडून जास्त चुंबकत्वाकडे ते आकर्षित होत असतात, म्हणून त्यांना अणुचुंबकत्व असे म्हणतात किंवा पॅरामॅग्नेटिझम सुद्धा असे म्हटले जाते। चुंबकीय द्विध्रुवाचा चुंबकीय द्विध्रुवीय क्षण या सूत्राने दिला जातो। आता आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे। तर m = m × 2l, m = m + 2n, m = m - 2n, m = m/2n। तर बघा याचे बरोबर उत्तर आहे m = m × 2l। त्यानंतरचा प्रश्न आहे θ1 ते θ2 पदार्थ एक समान चुंबकीय क्षेत्रात द्विध्रुवीय फिरवण्याचे काम शोधण्याचे सूत्र काय आहे। θ1 आणि θ2 पर्यंत एक समान चुंबकीय क्षेत्रात द्विध्रुवीय फिरवण्याचे काम शोधण्याचे सूत्र काय आहे। तर यासाठी आपल्याला प्रत्येकाचा फॉर्म्युला लर्न करावा लागेल। फिरवण्याचे काम शोधण्याचे सूत्र काय आहे, तर यासाठी आपल्याला प्रत्येकाचा फॉर्म्युला लर्न करावा लागेल। तर यामध्ये W = mb बघा, W = mb cos θ1 by cos θ2, W = mb cos θ1 divided by cos θ2, W = mb cos θ1 minus cos θ2, W = m divided b cos θ1 minus cos θ2। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे W = mb cos θ1 minus cos θ2। तर सुपर कंडक्टर काय प्रदर्शित करतो, बघा सुपर कंडक्टर म्हणजे काय, जो इलेक्ट्रिसिटी वाहून नेऊ शकतो। त्यामध्ये मेटल्स असतात, मेटल्सकडे फ्री ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि फ्री ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे मेटल्स हा इलेक्ट्रिसिटीचा सुवाहक असतो। तर हीटसुद्धा वाहून नेण्याचे कामसुद्धा कंडक्टर करू शकतात। त्यानंतर आहे फेरोमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम, यापैकी कोणताही पर्याय नाही। तर सुपर कंडक्टर हे काय प्रदर्शित करतात, तर त्यांच्यामध्ये डायमॅग्नेटिझम असते। डायमॅग्नेटिझम मीन्स प्रतिचुंबकत्व। तर जे पदार्थ असंतुलित चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यावर चुंबकीय क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने चुंबकीय गुणधर्म प्राप्त करतात त्यांना प्रतिचुंबकीय पदार्थ असे
म्हणतात, विरुद्ध दिशेने काम करत असतात. जर आपण एखाद्या कंडक्टरमधून म्हणजेच एखाद्या वायरमधून जर करंट पाठवला तर आपोआप त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड ही तयार व्हायला लागते, म्हणजे त्यांच्यावर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार व्हायला लागतात. म्हणून त्यांना प्रतिचुंबकत्व तसेच डायमॅग्नेटिझम असे म्हणतात. चुंबकत्वाचा मूळ स्रोत काय आहे? काय असेल चुंबकत्वाचा मूळ स्रोत? तर तो फक्त चार्ज केलेल्या कणांची हालचाल, चुंबकीय द्विध्रुव, चुंबकीय क्षेत्र. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे फक्त चार्ज केलेले कण म्हणजे चुंबकत्वाचा हा मूळ स्रोत आहे. कण ज्यांच्यावर चार्जिंग आहे म्हणजे चार्ज आहेत, चार्ज असतात ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतात, तर ज्यांच्यावर चार्ज आहे ते चुंबकत्वाचा मूळ स्रोत असतील. त्यानंतर आहे डेटा स्टोरेज उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चुंबकीय पदार्थाचे उदाहरण. डेटा स्टोरेज उपकरणामध्ये तर 45 परमॅलोन, CrO2, क्युनिफ आणि अल्निको. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे CrO2. डेटा स्टोरेज उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चुंबकीय पदार्थाचे उदाहरण CrO2, क्रोमियम डायऑक्साईड असे आहे. त्यानंतर आहे फेरी चुंबकीय पदार्थाचे उदाहरण. संक्रमण घटकांचे क्षार, दुर्मिळ पृथ्वी घटक, संक्रमण धातू, फेरिट्स. तर बघा, फेरी चुंबकीय पदार्थाचे उदाहरण हे फेरिट्स असे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे अँटीफेरोमॅग्नेटिझम पदार्थाचे उदाहरण. अँटीफेरोमॅग्नेटिक पदार्थाचे उदाहरण काय? तर बघा, संक्रमण घटकांचे क्षार, दुर्मिळ पृथ्वी घटक, संक्रमण धातू की फेराइट्स. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे संक्रमण घटकांचे क्षार. म्हणजेच अँटीफेरोमॅग्नेटिक पदार्थांचे उदाहरण हे संक्रमण घटकांचे क्षार असते. फेरोचुंबकीय पदार्थांचे उदाहरण. फेरोचुंबकीय पदार्थांचे उदाहरण सुपरकंडक्टर, अल्कली धातू, त्यानंतर संक्रमण धातू किंवा फेराइट्स. मग अशीच मी सांगितलं होतं तुम्हाला की सुपरकंडक्टर फेरोचुंबकीय पदार्थाचे उदाहरण असू शकते. तर बघा, बरोबर उत्तर आहे संक्रमण धातू. धातू संक्रमण म्हणजे धातू, प्रत्येक धातूमध्ये सुपरकंडक्टर असणार आहे धातू, त्यामध्ये संक्रमण धातू हे याचे बरोबर उत्तर आहे. तर फेरोमॅग्नेटिक जे फेरोचुंबकीय पदार्थ आहे त्याचे उदाहरण हे संक्रमण धातू हे आहे. त्यानंतरचं उत्तर आहे पॅरामॅग्नेटिक पदार्थाचे उदाहरण. बघा, पॅरामॅग्नेटिकचे उदाहरण काय असेल? तर आहे सुपरकंडक्टर, क्षारीय धातू, संक्रमण धातू किंवा फेराइट्स. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे क्षारीय धातू. ज्यांच्यामध्ये क्षार असतात असे धातू हे पॅरामॅग्नेटिक पदार्थांचे उदाहरण आहे. त्यानंतर आहे चुंबकीय क्षेत्र, रिकामी जागा शक्तीचे एकक आहे. चुंबकीय क्षेत्र हे शक्तीचे एकक आहे. तर WB/m², WB/AM, A/m, टेस्ला/m. तर याचे बरोबर उत्तर आहे A/m. चुंबकीय क्षेत्र शक्तीचे एकक A/m असे आहे. चुंबकीय पारगम्यतेची एकके रिकामी जागा आहे. चुंबकीय पारगम्यतेची एकके रिकामी जागा आहे. तर टेस्ला, हेनरी, टेस्ला पर मीटर, हेनरी पर मीटर. तर याचे बरोबर उत्तर आहे हेनरी पर मीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे बंद पृष्ठभागावरून जाणारा निव्वळ चुंबकीय प्रवाह किती असतो? बंद पृष्ठभागावरून जाणारा सकारात्मक असेल, ऋणात्मक असेल की शून्य असेल की पृष्ठभागाच्या स्वरूपावर अवलंबून असतो? तर बरोबर आहे शून्य हा असतो. बघा, बंद पृष्ठभाग आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स किंवा कुठलाही चार्ज तिथे नसणार आहे. चार्ज नाही तर तिथे जे काही चुंबकीय प्रवाह आहे तो सुद्धा शून्य होणार. जर चार्ज ट्रॅव्हल करत आहे म्हणजे चार्ज एका ठिकाणावरून दुसरीकडे जर जात आहे तर तिथे
पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज अशा प्रकारचे दोन चार्ज असतात आणि चार्जेसमुळे जो विद्युत प्रवाह आहे हा चालू असेल आणि विद्युत प्रवाह जर चालू आहे तर तिथे मॅग्नेटिक फील्ड ही तयार होणार, म्हणजे चुंबकीय प्रवाह आपोआप तिथे तयार होणार. पण जर बंद आहे, इलेक्ट्रिसिटी तिथून पास नाही होत आहे, एखादी वस्तू स्थिर अवस्थेत आहे तर त्याच्यावर शून्य चार्ज असतो. चला तर मग बघूया नंतरचा प्रश्न. चुंबकाच्या क्षेत्रामुळे चुंबकाने स्वतःवर किती टॉर्क लावला जातो? चुंबकाच्या क्षेत्रामुळे चुंबकाने स्वतःवर किती टॉर्क लावला जातो? चुंबकाचे क्षेत्र म्हणजे चुंबकाची फील्ड, त्याच्या भोवती, जसं की आपण आताच म्हटले की नॉर्थकडून साऊथकडे जो काही चुंबकत्व आहे ते नॉर्थकडून साऊथकडे ट्रॅव्हल करत असते, म्हणजे चुंबकाची फील्ड जी आहे ती नॉर्थ टू साऊथ बनणार. म्हणजे जर आपल्याला त्याचे क्षेत्र बघायचे आहे तर तो किती टॉर्क लावेल, म्हणजे किती पॉवर त्यावर तो अप्लाय करू शकते. कमाल पॉवर, शून्य पॉवर, किमान पॉवर किंवा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेवर अवलंबून असेल. बघा, कमाल म्हणजे कमीत कमी, शून्य म्हणजे बिलकुल तो पॉवर लावणार नाही, किंवा किमान म्हणजे कमी आणि कमाल म्हणजे जास्त. तर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेवर अवलंबून असेल. तर बघा त्याचे बरोबर उत्तर आहे शून्य. म्हणजे चुंबकाच्या क्षेत्रामुळे जर चुंबकाने स्वतःवर टॉर्क लावला तर तो शून्य असणार. त्यानंतर आहे पृष्ठभागावरील चुंबकीय क्षेत्राच्या पृष्ठभागाच्या अविभाज्य भागाची गणना करा. पृष्ठभागावरील जे चुंबकीय क्षेत्र आहे त्यांच्या पृष्ठभागाच्या अविभाज्याची गणना करा. तर बघा, कमाल, किमान, शून्य किंवा त्या पृष्ठभागावरून जाणाऱ्या त्याच्या चुंबकीय प्रवाहाच्या समतुल्य. तर बरोबर उत्तर आहे त्या पृष्ठभागावरून जाणाऱ्या त्याच्या चुंबकीय प्रवाहाच्या समतुल्य असणार आहे. बघा, तुम्हाला आणखी एक माहिती देऊ शकते मी. तापमानात वाढ झाली असता चुंबकत्व कमी होते की जास्त होईल? बघा, तर चुंबकीय पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर त्याचे तापमान वाढत जाते. सपोज आपण चुंबक असेल आणि विद्युत प्रवाह जर चालू आहे तर तिथे मॅग्नेटिक फील्ड ही तयार होणार, म्हणजे चुंबकीय प्रवाह आपोआप तिथे तयार होणार. पण जर बंद आहे, इलेक्ट्रिसिटी तिथून पास नाही होत आहे, एखादी वस्तू स्थिर अवस्थेत आहे तर त्याच्यावर शून्य चार्ज असतो. चला तर मग बघूया नंतरचा प्रश्न. चुंबकाच्या क्षेत्रामुळे चुंबकाने स्वतःवर किती टॉर्क लावला जातो? चुंबकाच्या क्षेत्रामुळे चुंबकाने स्वतःवर किती टॉर्क लावला जातो? चुंबकाचे क्षेत्र म्हणजे चुंबकाची फील्ड, त्याच्या भोवती, जसं की आपण आताच म्हटले की नॉर्थकडून साऊथकडे जो काही चुंबकत्व आहे ते नॉर्थकडून साऊथकडे ट्रॅव्हल करत असते, म्हणजे चुंबकाची फील्ड जी आहे ती नॉर्थ टू साऊथ बनणार. म्हणजे जर आपल्याला त्याचे क्षेत्र बघायचे आहे तर तो किती टॉर्क लावेल, म्हणजे किती पॉवर त्यावर तो अप्लाय करू शकते. कमाल पॉवर, शून्य पॉवर, किमान पॉवर किंवा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेवर अवलंबून असेल. बघा, कमाल म्हणजे कमीत कमी, शून्य म्हणजे बिलकुल तो पॉवर लावणार नाही, किंवा किमान म्हणजे कमी आणि कमाल म्हणजे जास्त. तर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेवर अवलंबून असेल. तर बघा त्याचे बरोबर उत्तर आहे शून्य. म्हणजे चुंबकाच्या क्षेत्रामुळे जर चुंबकाने स्वतःवर टॉर्क लावला तर तो शून्य असणार. त्यानंतर आहे पृष्ठभागावरील चुंबकीय क्षेत्राच्या पृष्ठभागाच्या अविभाज्य भागाची गणना करा. पृष्ठभागावरील जे चुंबकीय क्षेत्र आहे त्यांच्या पृष्ठभागाच्या अविभाज्याची गणना करा. तर बघा, कमाल, किमान, शून्य किंवा त्या पृष्ठभागावरून जाणाऱ्या त्याच्या चुंबकीय प्रवाहाच्या समतुल्य. तर बरोबर उत्तर आहे त्या पृष्ठभागावरून जाणाऱ्या त्याच्या चुंबकीय प्रवाहाच्या समतुल्य असणार आहे. बघा, तुम्हाला आणखी एक माहिती देऊ शकते मी. तापमानात वाढ झाली असता चुंबकत्व कमी होते की जास्त होईल? बघा, तर चुंबकीय पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर त्याचे तापमान वाढत जाते. सपोज आपण चुंबकाला गरम केले तर त्याचे तापमान वाढत जाते. मग तापमानात वाढताना पदार्थाचे चुंबकत्व हे कमी कमी होत जात असते. म्हणजे जेवढे जास्त आपण त्याला तापमान देऊ तर त्यामधून चुंबकामधून त्याचे चुंबकत्व म्हणजे जे काही त्याची मॅग्नेटिक पॉवर आहे ती मॅग्नेटिक पॉवर ॲटोमॅटिक कमी कमी होत जाते. एका विशिष्ट तापमानाला चुंबकीय पदार्थाचे चुंबकत्व हे नष्ट होऊन जाईल. आपण जर खूप जास्त हीट त्याला दिली किंवा खूप जास्त तापमान त्याला दिले तर त्यामध्ये ते पूर्ण आपलं चुंबकत्व गमावू शकतो. त्या तापमानाला क्युरी तापमानसुद्धा म्हणतात. अशा तापमानाला आपण क्युरी तापमानसुद्धा म्हणू शकतो. चला तर मग बघूया नंतरचा प्रश्न. चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकत्वाला स्रोत खालीलपैकी कोणता आहे?
तर यांत्रिक मूळ आहे, विद्युत मूळ आहे, रासायनिक मूळ आहे की संभाव्य मूळ आहे? चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकत्वाचा स्रोत, तर हा विद्युत मूळ आहे. विद्युतमध्ये जर एखाद्या कंडक्टरमधून आपण करंट पास केला तर तिथे चुंबकीय क्षेत्र आपोआप तयार होतं. म्हणजे विदाऊट मॅग्नेट, तिथं मॅग्नेट नसतानाही, चुंबक नसतानाही तिथे आपण चुंबकत्वाचे जे गुणधर्म आहे ते तिथं आपण वापरू शकतो. त्यानंतर आहे चुंबकीय क्षेत्राच्या आत चुंबकीय द्विध्रुवीयात जास्तीत जास्त स्थितीज ऊर्जा कधी असते? स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा माहिती असायला पाहिजे आधी. स्थितीज ऊर्जा मीन्स पोटेन्शियल एनर्जी, जी स्थिर अवस्थेत असते. गतिज ऊर्जा म्हणजे एखाद्या वस्तूला गती आहे, म्हणजे ती वस्तू मूव्हमेंट करत आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलत आहे, अशा वस्तूला आपण गतिज, त्या वस्तूमध्ये आपण गतिज ऊर्जा आहे असे म्हणू शकतो. स्थितीज ऊर्जा जर एकाच ठिकाणी स्थिर वस्तू ठेवलेली आहे तर त्याला आपण स्थितीज ऊर्जा आहे असे म्हणू. तर यामध्ये पर्याय दिलेले आहे. चुंबकीय क्षण आणि चुंबकीय क्षेत्र समांतर असतात. चुंबकीय क्षण आणि चुंबकीय क्षेत्र समांतर असतात. चुंबकीय क्षण हे शून्य असतो किंवा चुंबकीय क्षेत्र हे शून्य असतात. तर बरोबर उत्तर आहे चुंबकीय क्षण आणि चुंबकीय क्षेत्र हे समांतर असतात. तेव्हा चुंबकीय क्षेत्राच्या आत जे चुंबकीय द्विध्रुवीयात जास्तीत जास्त स्थितीज ऊर्जा असू शकते, जर चुंबकीय क्षण आणि चुंबकीय क्षेत्र हे एक दुसऱ्याला समांतर असतील तर. चुंबकीय क्षेत्रात स्थिर चार्ज ठेवल्यावर त्याचे बल किती असते? चार्ज स्थिर आहे. स्थिर म्हणजे काय? एकसारखे, कंटिन्यू, स्थिर अवस्थेत. पोटेन्शियल शून्य, कमाल, किमान की चुंबकीय क्षेत्राच्या बलावर अवलंबून असते. तर शून्य असणार आहे, कारण चार्ज स्थिर आहे. पोटेन्शियल अवस्था म्हणजे स्थिर अवस्थेमध्ये चार्ज जो आहे तो चार्ज जर आपण स्थिर ठेवला तर त्याचे बलसुद्धा शून्य होईल. विद्युतधारा वाहक असलेल्या वाहकाभोवती असलेल्या जागेला काय म्हणतात, ज्यामध्ये त्याच्या चुंबकीय परिणाम अनुभवता येतो? विद्युतधारा वाहक असलेल्या वाहकाभोवती असलेल्या जागेला काय म्हणतात, ज्यामध्ये त्याचा चुंबकीय परिणाम अनुभवता येतो? विद्युत क्षेत्र, चुंबकीय ध्रुव, चुंबकीय क्षेत्र की प्रभार वितरण? तर बरोबर उत्तर आहे चुंबकीय क्षेत्र. धन्यवाद मित्रांनो.